हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं, एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात? कोण समजतात स्वतःला? मंत्री आहेत म्हणून काही बोलाल? त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाहीये, इज अ फ्रिक्वेंट. सातत्याने माणूस चुका कसं करतं? पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते, अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते. चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला. आणि अजितदादांनी वारंवार वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात, त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये. काय गेम फसला मला माहित नाही. तर कोकाटे जोड काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडस करत नाही. नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे, सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे. कारण आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं आहे. तर राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाणार असं सूत्रांकडून कळतंय. सध्या कोकाटे आणि अजित पवार यांच्यात अँटी चेंबरमध्ये बैठक होतीये आणि त्यातच एक महत्त्वाची घडामोड समोर येते. राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाणार आहे असं सूत्रांकडून कळतंय. तर एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे. आज नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलेलं होतं. या सगळ्या संदर्भात आपण बोलूया. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. अंजली दमानियाजी, ही एक महत्त्वाची अपडेट समोर येते. एकीकडे माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले, दुसरीकडे त्यांचं खातं बदललं जाईल असं कळतंय. म्हणजे राजीनाम्याऐवजी त्यांचा खाते बदल होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. कसं आहे की मला असं वाटतं लोकशाहीमध्ये लोकांना जे हवं ते झालं पाहिजे. अजित पवारांना तुमचे सो कॉल्ड दादा त्यांना जे वाटतं ते होणं गरजेचं नसतं. पण आपण बघितलं की धनंजय मुंडे असो किंवा माणिकराव कोकाटे असो, दोन्ही वेळेस दादा सो कॉल्ड दादा त्यांना जे हवं ते होतं. ही काही लोकशाही आहे का? इथे लोक आक्रोश करत होते. धनंजय मुंडेंच्या वेळेस लोक रस्त्यावर आले, जिल्ह्यातले आले. त्याच्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी त्यांच्यावर ऍक्शन झाली. आता माणिकराव कोकाटेंचं इथेच त्यांना सुद्धा म्हणजे जेव्हा शेतकरी आक्रोश करतायत, शेतकरी संघटना लिहित आहेत, एवढं होऊन आणि सगळी माध्यमं दाखवतायत, एवढं होऊन अजित पवार ठरवणार का की तिथे मंत्री कोण असणार आहे ते? मला तर हे अतिशय चुकीचं वाटतंय. मंत्री एक तुम्हाला माहिती आहे ना, त्या राईट टू रिकॉल नावाची जी गोष्ट होती, तर राईट टू रिकॉल हा कधीही करता आला पाहिजे. एखादा व्यक्ती जर परफॉर्म करत नसेल तर राईट टू रिकॉल प्रमाणे त्याला परत बोलवलं गेलं पाहिजे. पण आत्ताच्या घटनेला हे होत नाही. मंत्र्यांचे जे त्यांचा पक्ष आहे तो किंवा मुख्यमंत्री ठरवतात हे मला वाटतं साफ चुकीचं आहे. लोक ठरवतील लोकशाहीत कोण मंत्री होणार आणि कोण नाही होणार. या सगळ्यात एक प्रकारे जर हा खाते बदलच झाला, म्हणजे कोकाटेंचा राजीनामा न होता त्यांचं खातं बदललं गेलं, तर एक प्रकारे या सगळ्या अशा प्रकारच्या वर्तनांना अभय म्हणायचं का या सरकारचं? अगदी नक्कीच अभय मिळतंय. कारण आत्ताच्या घटनेला आपण बघितलं कृषी विभागात हे काय काय करत होते. एक नाही 4 वेळा त्यांची विधानं आपण बघितली. ओसाडगावची पाटील की ज्यांना ते मंत्रिपद वाटतं अशा व्यक्तीला तिथे ठेवणं, तिथून काढून समजा त्यांना आता मदत आणि पुनर्वसन दिलं, जे आता म्हटलं जात आहे की कदाचित त्यांना ते दिलं जाईल. तर मदत आणि पुनर्वसन मध्ये सुद्धा हे व्यक्ती तेच काम करणार आहेत. त्यात बदल काय होणार आहे? पण यांना त्यांच्या सोयीची, त्यांची गणितं, त्यांचं अर्थकारण हे सगळं बघून जे केलं जात आहे ना, याबद्दल मला खरंच राग येतो आणि असं वाटतंय लोकशाही नक्कीच नाही. अंजली दमानियाजी, केशव उपाध्ये भाजपचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी एका वर्तमानपत्रात जो लेख लिहिलाय त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की बेबंद वर्तनानं जनमानसानं जो कौल दिलेला आहे त्याचाच एक प्रकारे अपमान केला जातोय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी असं वर्तन करता कामा नये. त्याने सरकारची प्रतिमा मलिन होतीये, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला डागाळलं जाते. अशा स्वरूपाचं त्यांचं या सगळ्यातल्या लेखाचं हे आहे. तर एकीकडे हे असं लिहिलं जात आहे पण दुसरीकडे ठोस कारवाई सुद्धा होतीये असं वाटत नाही किंवा तसं दिसत नाही होताना ठोस कारवाई. नाही, नक्कीच आपण एक म्हणूनच मी म्हणते ना की एकदा नाही अनेक वेळा आपण बघितलंय की आता धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी आला
जेव्हा अक्षरशः त्या संतोष देशमुखांचे सगळे जे पिक्चर्स होते ते इतकं भयानक दृश्य जेव्हा महाराष्ट्राच्या समोर आलं तेव्हा जाऊन झाला. म्हणजे आपण सगळे लोक लढत होतो, रस्त्यावर येत होतो, तरीही घेतला गेला नाही. तसंच आता कोकाटेंचं झालंय. इतके विरोधी पक्ष मागणी करतायत, शेतकरी संघटना मागणी करतायत, शेतकरी जाऊन छावा संघटनेचे लोक जाऊन सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत जाऊन आले, तरी पण ही जर कारवाई होत नसेल, आता तर थेट विरोधी पक्ष गव्हर्नरना भेटून आले तरीही कारवाई होत नसेल, तर याला आपण लोकशाही कसं मानू शकतो? नक्कीच.